आता बघत राजकीय मोठ्या टॉप 9 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुख पद घ्यावं, शिवसेनेतील अनेक नेत्यांचा आग्रह. शिंदेंनी शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये मुख्य नेते हे पद बदलून दुसरं नाव देण्याची चर्चा जी आहे ती आजच्या कार्यकारिणीत झाली. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल. फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत निरीक्षक किरेन रिजिजू यांच्याकडे अर्ज सुपूर्द करण्यात आला. उद्या संध्याकाळी अधिकृत घोषणा होणार. ठाकरेंच्या पक्षात बदललेल्या कार्यपद्धतीमुळे भास्कर जाधव अस्वस्थ. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य तर नाराजीच्या प्रश्नावर भास्कर जाधवांनी उत्तर देणं टाळलं. नारायण राणेंबाबतचं वक्तव्य चुकून तसा बोलण्याचा उद्देश नव्हता. राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत यावर गोगावलेंचं स्पष्टीकरण. बीडमधील विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपींवरती कडक कारवाई करा. पंकजा मुंडेंचा पोलीस अधीक्षकांना सूचना. बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी नेमण्याची मागणी. संदीप क्षीरसागरांना आरोपींचे सीडीआर काढा. घटना घडली तेव्हा क्षीरसागर तिथेच होते. धनंजय मुंडेंचे आरोप. बीड विनयभंग प्रकरणातील आरोपींचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल. मुंडेंनी संदीप क्षीरसागरांवर आरोप केल्यानंतर फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण. बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण प्रकरणात सीडीआर तपासणी झाली पाहिजे. अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी अंजली दमाणी यांची मागणी. विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा निषेधार्थ बीड शहरात कॅन्डल मार्च. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. नागरिकांकडून घोषणा.